अलबत्त राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। अमोल मिटकरीजी, एक महत्वपूर्ण निर्णय पाहायला मिळतोय। नसरापूर हत्या प्रकरणी जी काही चिबोडीची हत्या झाली होती, लैंगिक अत्याचार तिच्यावरती करण्यात आले होते, आरोपीला थेटपणे फाशी शिक्षा सुनावण्यात आली। नाही, निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। माननीय न्यायालयाने जो निर्णय दिला त्याला फाशी देण्याचा हा निर्णय अत्यंत योग्य आहे, स्वागतार्ह आहे। त्याला तात्काळ फासावर पण द्या, मरेपर्यंत फाशी द्या। आणि नसरापूर सारखे अनेक प्रकरण असे पण महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यामध्ये अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे। ते पण प्रकरण फास्ट ट्रॅकवर माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजे आणि त्या प्रकरणात सुद्धा असाच न्याय भेटला पाहिजे। त्याचप्रमाणे टीईटीचा पेपर फुटला, परवा काही दिवसांपूर्वी नीटचे पेपर फुटल्यानंतर केंद्र सरकारकडूनच ते शेवटी तो मुद्दा केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्र्यांच्या अखत्यारीत आहे। त्यानंतर महाराष्ट्रातल्या 4-5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, म्हणजे तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर पण दाखल झाला पाहिजे, ज्यांनी नीट पेपर फुटी केली। अशा प्रकारे जर प्रत्येक घटकाला न्याय दिला तर मग महाराष्ट्र सरकार हे न्याय देतं यावर लोकांचा विश्वास दृढ होईल। साधारणतः अजित पवार यांच्या मृत्यूला 5 महिने पूर्ण झाले आणि तुम्ही त्या संदर्भातलं ट्विट सुद्धा केलं होतं, काय सांगाल? 5 महिने पूर्ण झाले पण अद्यापही अजितदादाला न्याय भेटलेला नाही। अद्यापही 5 मुद्दे महाराष्ट्राच्या समोर आलेले नाहीत। दादा नेमके कुठे होते, देवगिरीवरून सीसीटीव्ही कुठे गायब झाला, हा एक पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, साहिल, मदन, यश हे कुठे आहेत, सुमित कपूर जिवंत आहे की मेलेला आहे, डीजीसीएचा अहवाल कधी येणार आणि ब्लॅक बॉक्स कुठे आहे, हे 5 प्रश्न 5 महिन्यात अनुत्तरित आहेत। त्यामुळे सरकारने न्याय देत असताना अजितदादांसारख्या लोकनेत्याला सुद्धा न्यायाची अपेक्षा आम्हाला सर्वांना आहे, तो अद्याप दिलेला नाही। याबाबत सरकारचं अपयश आहे। तुम्ही विधान परिषदेमध्ये असताना सुद्धा या संदर्भातला आवाज उठवला होता, मात्र आताही तुम्ही तेच मुद्दे घेऊन आलेला। उत्तर सरकार का देत नाहीये, मुळामध्ये चौकशीला 5 महिने का लागतात? याचा अर्थ काहीतरी पाणी मुरलंय कुठंतरी। ब्लॅक बॉक्स मुरलीधर मोहोळ साहेब अद्यापही देत नाहीयेत। आता कसं होईल, आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्दी लागणार, मिशन टायगर, याच्यामध्ये सगळं अजितदादाचा विषय बाजूला झाला। आज बालवडेकर नावाचे नगरसेवक आहेत, त्यांना फोटो लावण्याकरता पिंपरी चिंचवड ही आशिया खंडातली सर्वात सुंदर महानगरपालिका, तिथे अजितदादांच्या फोटो लावायला परमिशन भेटत नाही, किंवा या परिसरामध्ये अजितदादांचं स्मारक होणार असं माननीय अध्यक्षांनी सांगितलं नार्वेकर साहेबांनी, ते कुठं आता होताना दिसत नाही। मुद्दा आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत रेटून धरणार, पण सरकारला या मुद्द्याला न्याय द्यायचा नाही असं दिसतंय। त्या पक्षातील आमदार जे आता विधानसभेत परिषदेत आहेत ते का आवाज उठवत आहे? कारण तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला की 5 महिने झाले, 5 महिन्यानंतर तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले होते त्याची उत्तरं तुम्हाला मिळाली नाहीयेत, त्यांच्यापैकी एकाही आमदारांनी प्रश्न विचारले तुम्हाला वाटतं? त्यांनी प्रश्न विचारले नव्हते, ते आताही विचारत नाही आहेत, पण त्यांना 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जनता प्रश्न विचारणार। कारण हा एकटा अजितदादांचा परिवाराचा विषय नाही आहे किंवा माझ्या एकट्याचा विषय नाही आहे। अजितदादांच्या लाखो करोडो चाहत्यांचा, पुरोगामी महाराष्ट्राचं स्वप्न पाहणाऱ्या एका फार मोठ्या लोकनेत्याचा विषय, ज्या पक्षातल्या लोकनेत्याने तुम्हाला भरभरून दिलं त्याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे। अजूनही वेळ गेलेला नाही। या अधिवेशनात तरी त्यांनी काय की 5 महिने झाले, मग तुम्ही रील बनवणार, मग तुम्ही श्रद्धांजली देणार, मग तुम्ही दादांचे तुम्ही एखादे फोटो ठेवणार, तुम्ही रडणार। किती दिवस रडणार? आपण लढलो पाहिजे ना। हे जर दुसऱ्या एखाद्या नेत्याबद्दल झालं असतं तर अख्खा तमाशा झाला असता पूर्ण महाराष्ट्राचा। पण हे अजितदादांचं दुर्दैव आहे का मला हे कळत नाहीये, पण एक दिवस जनता त्यांना विचारणार। एक कार्यकर्ता, एक आमदार आणि मुळामध्ये एक सर्वसामान्य म्हणून अमोल मिटकरींना काय वाटतं थेटपणे? अजितदादाच्या बाबतीत काय, दादांच्या विमानाचा अपघात झालेला आहे असं जरी सांगत असतील तर त्यामध्ये काही तथ्य नाही। दादांचा घातपात झालाय, त्यामध्ये खरात अँगल आहे, खरातचे भक्त त्यात दोषी आहेत। पण आता हे प्रकरण, खरात बाबाची चौकशी जर निपक्षपाती झाली तर खरात पटपट मिट्टू सारखा बोलेल। केतन अग्रवालला ढकलून देणारी मुलगी कशी बोलायला लागली, आता तो तिचा प्रियकर बोलायला लागला। आता खरातला रट्टे हाना ना, तो तर साला गुलाबजामुन खातो तिथे। त्याच्यामुळे खरातचं थोबाड फोडा, म्हणजे यातलं सत्य बाहेर येणार। पण तोपर्यंत मला असं वाटतं सत्य बाहेर येणार नाही। त्यामुळे अजितदादाच्या विमानाचा घातपात याबाबत माझ्या मनात दुमत नाही, शंका नाही, पण घातपात घडून आणणारे षडयंत्रकारी हात हे सुद्धा आता तपासले पाहिजे। ते हात दगडाखाली दबलेले आहेत का? आता त्याच्यावर असा विश्वास येतो की ते हात दगडाखाली दबलेले आहेत आणि सारा आलबेल झालाय। आता कोणाला काय उरलेलं नाही अजितदादाचं। साहेब, 2 गोष्टी जयंती करायची ना, आता अजितदादाचे पुतळे बांधायचे, झालं। मिटकरी साहेब, 2 गोष्टी स्पष्ट आहेत। आपण पाहतोय जो केतन अग्रवाल होता त्या प्रकरणी जी त्याची प्रेयसी होती, तिने जे ते या प्रकरणी पोलिसांसमोर
संपूर्ण जे ते प्रकरणासंदर्भातली त्यांचा जाब आहे तो तिने नोंदवलाय. आत्ताच आपण बघतोय नसरापूर प्रकरणी पोलिसांनी ज्या प्रकारे न्यायालयानं या सगळ्याचा निकाल देताना फाशीची शिक्षा सुनावली. दोन घटना या तातडीनं होत आहे. मग अजित पवारांचं होत नाही, कुठेतरी याच्या मागे राजकीय 100% अजितदादांसारख्या लोकनेत्याच्या बाबतीत अद्यापही DGCA चा अहवाल आलेला नाही, VK सिंगला अटक झालेली नाही, अद्यापही CIDचा चौकशीचा अहवाल काय आला काही कळत नाही. त्याच्यामुळे याच्यात दिरंगाई झालेली आहे, डिले झालेला आहे. आणि आता मला असं वाटतं अजितदादा हे प्रकरण आता फक्त पुतळ्यापुरतं राहिलेलं आहे. आता ते प्रकरण परत महाराष्ट्रात जिवंत होईल असं मला वाटतं. ऑपरेशन टायगर 3ने त्या प्रकरणाची जागा घेतली. 100% ऑपरेशन टायगर या मिशनमुळं अजितदादांचा विषय मागे पडला. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोहली, वैभव पाटील, मुंबई.